Hello dear students, today we are going to see the remaining part of this lesson. Now see next passage. But though we are bound to endorse the verdict against the Lippmann, most people will have a certain sympathy with him. म्हणजेच काय, लेखकाला या ठिकाणी काय सांगायचं आहे, जो लिपमन आहे त्या लिपमनविषयी काय व्यक्त करायचं आहे. तर बघा काय अर्थ होईल. तर लिपमन विरुद्ध दिलेल्या निर्णयाचे समर्थन करण्यास आपण काही बांधील असलो तरी बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल मनात थोडी सहानुभूती वाटत असते. While it is true that there is no law that compels us to say please, there is a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil. बघा साधा प्लीज मनाचा उद्देश असतो. म्हणजे प्लीज म्हणल्याने काय होतो, समोरच्या व्यक्तीला थोडं बरं वाटते. म्हणजेच लिपमनला कशा सवय होती, जर त्यांनी त्या पॅसेंजरने जर त्यांना टॉप प्लीज असं जर म्हटलं असतं, कृपया मला टॉप कुठे आहे हे जरी सांगितलं असतं तरीही त्या लिपमनला खूप बरं वाटलं असतं. म्हणजे बोलण्याची सहानुभूती यामधून दिसून येते. तर या ठिकाणी काय अर्थ होईल बघा, आपल्याला विनंती करायला भाग पाडणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही हे खरे असले तरी आपल्याला सभ्यता पाळण्याची शिकवण देणारा कोणत्याही कायद्याहून अधिक जुना, अधिक पवित्र असा सामाजिक संकेत आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपण समाजामध्ये राहतो. म्हणजेच आपल्याला समाजामध्ये आपण जर राहत असेल तर समाजाच्या चालीरीतीनुसार आपल्याला जगावं लागत असते. आपल्याला इथे जर समाजामध्ये उद्धट वागणूक जर मिळत असेल किंवा उद्धट वागणूक जर आपण इतरांना देत असेल तर समाज आपल्याला चांगलं म्हणेल का? बिलकुलच नाही. उगाच आपल्याला समाज काय करेल, नावदोष ठेवील, दोष ठेवतील आपल्याकडे. तर त्यासाठी आपण प्रत्येकासोबत बोलताना किंवा वागताना अतिशय चांगल्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे. बोलतानासुद्धा आपली शैली कशी असायला हवी, सॉफ्ट असायला हवी. इतरांना आपलं बोलण्यापासून राग येऊ नये किंवा त्यांचं मन दुखावू नये असं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. चला नेक्स्ट लाईनकडे वळूया. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट वी शूड ॲक्नॉलेज अ सर्व्हिस. करेक्ट, अगदी बरोबर सांगितलं लेखकाने या ठिकाणी. मग काय अर्थ होईल याचा बघा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही बोलतो किंवा समाजामध्ये वागतो त्या सभ्यतेची पहिली आवश्यक कृती म्हणजेच काय, आपण आपल्याला मिळालेल्या सेवेची पोच देणे होय. आता तुमच्या लक्षात आलं आहे का हे काय म्हणायचं आहे ना. तर कारण आपण समाजामध्ये जर गुड बिहेवियर असेल आपलं तर आपल्या मागेसुद्धा लोक काय म्हणतील की बाबा हा मुलगा खूप छान आहे, चांगल्या वृत्तीचा मुलगा आहे किंवा ही मुलगी खूप छान आहे, या मुलीचं बिहेवियर खूप चांगलं आहे, समजदार आहे. म्हणजेच काय, ही तुमची काय झालेली आहे, एक ॲक्नॉलेज झालेलं आहे. म्हणजे तुमच्या अप्रत्यक्षरित्या तुमचं जर कोणी चांगल्या रीतीने नाव घेत असेल किंवा तुम्हाला चांगलं शिष्टाचार आहे असं जर म्हणत असेल तर ही तुम्हाला काय मिळालेली असते, समाजाकडून एक पावती तुम्हाला मिळालेली असते, एक लेबल तुम्हाला लागलेलं असते. जर आपण याच्या विरुद्ध जर उद्धट जर वागलं, ॲरोगंटपणा जर आपल्यामध्ये असेल तर समाजामध्ये लोक काय म्हणतील आपल्याला, किती उद्धट आहे, हाऊ ॲरोगंट धिस बॉय किंवा हाऊ ॲरोगंट धिस गर्ल, अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला काय केलं जाते, तर नावबोटं ठेवली जातात. तर आपल्याला समाजामध्ये राहायचं असेल तर किमान आपण अशा प्रकारे वागू नये की जेणेकरून समाज आपल्याकडे नावबोटं ठेवतील. तर आपल्याला विशिष्ट म्हणजे एका चाकोरीबद्ध पद्धतीनं म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, जीवन जगायचं असते. जी काही चाकोरी दिलेली आहे त्या चाकोरीनं आपल्याला जीवन जगायचं असते. ठीक आहे, म्हणजे किमान आपल्याला आपल्यासमोर नाही तर आपल्या मागे किमान समाजाने एक चांगल्या प्रकारे पावती किंवा एक लेबल आपल्या मागे राहावं अशी प्रत्येकाच्या मनामध्ये काय असायला पाहिजे, इच्छा असायला हवी, धारणा असायला हवी. असंच लिपमनला सुद्धा वाटत असते. प्लीज अँड थँक्यू आर द स्मॉल चेंज विथ विच वी पे अवर वेज ॲज अ सोशल बिईंग्स. करेक्ट. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, कृपया आणि धन्यवाद समाजाचा एक घटक म्हणून यांच्याद्वारे आपण समाजाचे देणे चुकते करीत असतो. बरोबर आहे. प्लीज आणि थँक्यू या दोन शब्दाने काय होत असते, आपण समाजाचे जे काही देणं असेल तर ते देणं चुकते करत असतो. फॉर एक्झाम्पल बघा,
समजा एखाद्या वेळेस रस्त्याने जात असताना एखादं वृद्ध आपल्याला कपल दिसलं असेल, जर त्याला आपण मदतीचा हात दिला तर काय होईल, आपल्याला खूप बरं वाटेल, बरोबर आहे. किंवा एखाद्याला काही अडचण असेल आणि मदत केली तर आता समोरचा आपल्याला काय म्हणेल, थँक्यू म्हणेल, कारण तुम्ही त्याच्या अडचणीला काय केलेलं आहे, मदत केली आहे. आणि थँक्यू म्हटल्यानंतर तुम्हालासुद्धा बरं वाटेल, तुम्ही लगेच काय म्हणाल त्याला, नॉट मेन्शन, अशा प्रकारे नाही का. आणि एखाद्या गोष्टी आपल्याला जर कोणाकडून काम करून घ्यायचं असेल तर आपण अशा वेळेस कसं बोललं पाहिजे, प्लीज हा शब्द वापरून जर आपण बोललं तर दुसऱ्यालासुद्धा खूप चांगलं वाटेल. त्याला जर साहेब म्हटलं किंवा प्लीज एक्सक्यूज मी असं जर म्हटलं तर तोही आनंदून आपलं लगेच काम करून देईल. म्हणजे आपण कुठेतरी समाजात देणं लागते या गोष्टीकडे आपलं भान असायला हवं. दे आर द लिटल कोर्टिसीज बाय विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल्ड अँड रनिंग स्वीटली. म्हणजेच काय बघा, या छोट्याशा सौजन्याच्या प्रेमाच्या वातावरणामध्ये आपण जीवनरूपी रथ सुरळीतपणे चालवत असतो, बरोबर आहे. म्हणजे कुणाला रागवून किंवा कुणाला द्वेष करून आपल्या मनामध्ये तशा प्रकारची ईर्ष्या तयार होईल. म्हणून आपण समाजामध्ये राहत असेल तर प्रत्येकासोबत कसं राहिलं पाहिजे, तर आपण सगळ्यांसोबत प्रेमाने राहायला पाहिजे, चांगल्या आदराने आपण इतरांचा आदर करायला पाहिजे, आदराने राहायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपलं मनसुद्धा काय होईल, स्वच्छ राहील, आनंदी राहील, नाही का. दे पुट ओव्हर intercourse upon the basis of a friendly cooperation and easy give and take instead of on the basis of superiors dictating to inferiors. inferiors म्हणजे काय होतो, कनिष्ठ दर्जा. चला याचा अर्थ बघूया काय होतं. तर वरिष्ठांनी कनिष्ठांना हुकूम दिल्याप्रमाणे संवाद न साधता त्यांच्यासोबत कसं वाक्य वापरलं पाहिजे आपण, मैत्रीपूर्ण सहकार्याच्या आधारावर सुलभ व्यवहारातून संवाद घडतो. जर आपल्याला कोणाकडून जर काम करून घ्यायचं असेल, वरिष्ठाकडून कनिष्ठ म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून जर कनिष्ठ अधिकाऱ्याने जर काम करून घ्यायचं असेल तर अशा वेळेला आपण त्यांच्याशी कसं बोललं पाहिजे, अगदी सॉफ्ट कॉर्नरमध्ये बोललं पाहिजे. म्हणजे हळू आवाजामध्ये, हळू म्हटलं तर त्याला ऐकायला जाईल असं, आणि पोलाइटली आपण आपली भाषा वापरली पाहिजे असं या ठिकाणी सांगायचं आहे. इट इज अ व्हेरी व्हल्गर माइंड दॅट would wish to command where he can have the service for asking and have it with a willingness and good feeling instead of resentment. Now see the meaning of this sentence. एखाद्या सेवेची मागणी केली असता ती रागाने नाही तर स्वखुशीने आणि चांगल्या भावनेने पूर्ण होऊ शकत असेल तर केवळ एखादी विकृत मनोवृत्तीची व्यक्तीच जबरदस्तीने ती मिळवायचा प्रयत्न करेल. म्हणजेच काय, आपण जर स्वतःच्या स्वइच्छेने जर आपण कोणाला मदत करत असेल किंवा कोणी जर स्वइच्छेने आपल्याला थँक्यू म्हटलं असेल तर त्याचा आपल्याला चांगल्या भावनेतून जर त्यांनी थँक्यू म्हटलं असेल तर त्याचा आपल्या मनावर चांगलाच परिणाम होईल, नाही का. चला सी दिस नेक्स्ट पॅसेज. लेट अस सी नेक्स्ट पॅसेज. आय शुड लाईक अ फीचर इन धिस कनेक्शन माय फ्रेंड द पोलाइट कंडक्टर. बघा, एक एक्झाम्पल सांगितलं आहे लेखकाने या ठिकाणी. उदाहरणासह समजून सांगितलेलं आहे की शिष्टाचार काय असतो, जीवनामध्ये बोलण्याचं महत्त्व किती आहे हे या उदाहरणामध्ये समजून सांगितलेलं आहे. बघा, म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं बघा, या संदर्भात माझ्या एका सौजन्यशील कंडक्टर, जो कंडक्टर असतो तो कसा असतो, सौजन्यशील कंडक्टर मित्राविषयी सांगायला मला नक्की आवडेल. म्हणजे बघा, आता कंडक्टर हा त्याचा मित्र होता आणि मित्र असल्यानंतर तो कसा होता, तर सौजन्यशील म्हणजेच काय, पोलाइट कंडक्टर होता. त्या मित्राचं एक एक्झाम्पल त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिबक टू कंडक्टर्स जनरली. या सापत्नभाव दर्शवणाऱ्या शीर्षकातून इतर कंडक्टरविषयी कोणतेही मतप्रदर्शन करण्याचा माझा हेतू नाही आहे. मला त्याच कंडक्टरचीच मी खूप गुणगान केले आणि इतरांचं करत नाही असा हा उद्देश नाही आहे. तर त्या माझ्या जीवनामध्ये या कंडक्टरचं महत्त्व किती पोलाइटनेस आलेलं होतं हे त्यांना फक्त सांगायचं आहे. ऑन द कॉन्ट्ररी म्हणजे च्या उलट, म्हणजे याच्या विरुद्ध. आता आय एम डिस्पोज टू थिंक दॅट देअर आर अ फ्यू क्लासेस ऑफ मेन हू कम थ्रू द ऑर्डियल ऑफ अ व्हेरी ट्राईंग कॉलिंग बेटर दॅन बस कंडक्टर्स डू.
म्हणजेच काय, असे काही लोकांचे गट आहेत जे त्यांच्या कष्टदायी अनुभवातून बस कंडक्टरपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे तावून सुलाखून बाहेर पडत असतात. Here and there you will meet an unpleasant specimen who regards the passengers as his natural enemies. हे मी खात्रीने सांगू शकते. प्रवाशांना आपला जन्मजात शत्रू समजणारे अनेक खडूस वैतागलेले नमुने आपल्याला वेळोवेळी भेटतात. बरोबर आहे, प्रवास करत असताना सगळे सारखे मिळतात का? नाही. काही प्रवासीसुद्धा तेवढेच कठोर असतात. काही प्रवासामधले जे काही कर्मचारी असेल, कंडक्टर असेल, तर हे सुद्धा यांच्यामध्ये झालेला जो संवाद आहे तो सगळ्यांशी सारखा नसतो. ॲज क्रिएचर्स हुज चीफ पर्पोज ऑन द बस इज टू चीट हिम अँड हू कॅन ओनली बी केप्ट रिजनेबली ऑनेस्ट बाय अ लाऊड व्हॉइस अँड ॲन ॲग्रेसिव्ह मॅनर. त्यांच्या मते फसवणे हाच बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचा मुख्य हेतू असतो आणि ज्यांना फक्त चढ्या आवाजात किंवा दमदाटी करूनच प्रामाणिकपणे वागण्यास भाग पाडले जाऊ शकते. अर्थात हा प्रकार पूर्वी होता त्यापेक्षा दुर्मिळ होता. बट धिस टाईप इज रिअर. हा जो प्रकार आहे हा कसा होता, पहिले सुरुवातीला फार दुर्मिळ आहे. रेअरर दॅन इट इज यूज टू बी. आय फॅन्सी द पब्लिक ओज मस्ट टू बी अंडरग्राउंड रेल्वे कंपनी विच आल्सो रन्स द बसेस for insisting on a certain standard of civility in its servants and taking care that standard is observed. In doing this, it not only makes things pleasant for the traveling public but performs an important social service. म्हणजेच काय, तर या ठिकाणी त्यांना काय सांगायचं आहे की अंडरग्राउंड रेल्वे कंपनीकडून त्यांच्या कर्मचारी वर्गाकडून विशिष्ट दर्जाची सभ्य आणि सौजन्याची वर्तणूक मिळावी असा सर्वसामान्य जनता आग्रह धरीत आहे. अशी कल्पना करायला मला आवडेल. असे झाले तर प्रवाशांचा प्रवास सुखद तर होईलच, पण त्याबरोबरच एक मोलाची सामाजिक सेवाही घडेल. कारण या बसमध्ये असणारे जे कंडक्टर असतात ते सगळे कंडक्टर सारख्या वृत्तीचे असतात का? नाही. काही पोलाईट असतात, काही थोडे ॲरोगंट असतात. म्हणून प्रवाशांनासुद्धा काय वाटते, आपण प्रवास करत असताना कंडक्टर असो की इतर पॅसेंजर असो तर हे सुद्धा कसे असले पाहिजे, सगळ्यांना समजून घेणारे असले पाहिजे. सगळ्यांना सिम्पॅथी, सहानुभूतीने सगळ्यांनी त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला प्रवास करायचा असेल तर सहानुभूतीने त्या ठिकाणी राहायला पाहिजे. इन दिस वे वी हॅव सीन धिस पॅसेज. वी विल सी द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन टुमारो. थँक यू.